राज्य यांनी 13/1/2026 रोजी राज्यामध्ये होणाऱ्या 12 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत होणारे 125 पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने आपल्याकडे आचारसंहिता लागू झालेली आहे. जिल्ह्यामध्ये महापालिका इलेक्शन पण सुरू आहे सध्या. पण त्या जिल्हा परिषद 12 ज्या आहेत, ज्यांचं आरक्षण 50%च्या आत आहे, ज्याच्यामध्ये अडचण नाही आहे, त्या 12 जिल्ह्यामध्ये आपला सोलापूर जिल्हा असल्याने आपलं जिल्हा परिषदचं इलेक्शन सध्या काल डिक्लेअर झालेलं आहे. त्याच्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये 7 गट आणि 14 गट असून त्याची निवडणूक आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. आपल्या तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंगळवेढा आणि सांगोला उपविभागीय अधिकारी माळीसर यांची नियुक्ती झालेली आहे आणि सहाय्यक म्हणून माझी म्हणजे तहसीलदार सांगोला यांची नियुक्ती आहे. आचारसंहिता कालपासूनच सुरू असून ती कंटिन्यू आपल्या निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया पारपर्यंत पूर्ण तालुक्यासाठी असणार आहे. त्याच्यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि गटविकास अधिकारी असतील किंवा इतर कार्यालय आम्ही सर्व सहभागी होऊन ती आचारसंहिता अगदी काटेकोरपणे पालन होईल आणि निवडणूक अगदी शांततेत आणि आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार पार पाडण्यासाठी आम्ही अगदी कटिबद्ध प्रयत्न करणार आहोत. नागरिकांना आव्हान आहे की सर्व आयोगाने दिलेले नियम प्रशासनास सहकार्य करणे आणि कुठेही नियमाचं उल्लंघन होणार नाही. आपल्या तालुक्याच्या परंपरेला, इलेक्शनच्या प्रक्रियेला कुठेही गालबोट लागणार नाही असं प्रशासनाला पण सहकार्य करणं. चुकूनही आपल्याकडनं अजाणतेपणे काही चूक होणार नाही. काही नियम माहिती करून घेऊन ते प्रोसेस फॉलो करायची आहे. लोकप्रतिनिधींसाठी पण प्रचाराचे आयोगाने काही नियम दिलेले आहेत. प्रचार सभा असतील, रॅली असतील, नॉमिनेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया असेल, याच्या सूचना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केलेले आहेत त्याबाबत. ते त्याचे पालन नक्कीच करतील आणि विहित नमुन्यातल्या ज्या परवानगी आहेत त्या आम्ही एका कार्यालयामध्ये, एक खिडकीमध्ये अगदी त्यांना तात्काळ सगळ्यांना त्या वितरित होतील. कुणाची अडचण होणार नाही, गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणार आहोत. अर्ज भरण्याची प्रक्रिया एका खिडकीतून ऑनलाईनद्वारे सुरू आहे का नाही, अर्ज आता यावेळेस पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन आहेत, त्यामुळे नेहमीप्रमाणे ऑफलाईनच अर्ज भरले जातील. ऑनलाईनची प्रक्रिया नाही आहे यावेळेस. त्याच्यासाठी आपण किती टेबल उभा केले? सध्या एकच टेबल आहे. एकच टेबल आहे. मतदान प्रक्रिया किती केंद्रावर चालू आहे? 276 मतदान केंद्र आहे तालुक्यामध्ये. आपले 7 गट आणि 14 गटाच्या अनुषंगाने 276 मतदान केंद्र आहे. आणि म्हणजे जे यापूर्वी ज्या मतदान केंद्रावर गोंधळ झाला अशी किती सेन्सिटिव्ह किती आहे आपल्याला? त्याचा आता पुण्यात नव्याने अहवाल मागवलेला आहे. त्याची यादी आज अपडेट होऊन त्यामध्ये त्याला व्यवस्थित थोडं प्रायोरिटीने लक्ष देऊन तसं काहीही होणार नाही, नियमाचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी आहे. गेल्या वेळेस किती होते ते? गेल्या वेळेचे आकडे अजून आले नाही आपल्याला. सुरक्षतेबाबतीत यंत्रणा कशी असणार? पोलीस प्रशासन सज्ज आहे त्याच्याबाबत. पोलीस प्रशासनाची सभा झालेली आहे. प्रत्येक केंद्रावर, प्रत्येक तालुक्यातल्या मतदान केंद्रावर आणि सर्व जे होणार आहेत आचारसंहितेच्या अनुषंगाने सभा होतील, रॅली होतील, प्रसार माध्यम असतील, या सगळ्यांवरती प्रशासनाचं बारीक लक्ष असेल. आचारसंहिता शेवटच्या कोणत्या तारखेपर्यंत असते? असं मतमोजणी घोळ पण होते की मतदानाच्या दिवशी पण प्रचार काय ठिकाणी करताना दिसले? नाही, मतदानाच्या दिवशी नाही, मतदानाच्या आदल्या दिवशीच्या आदल्या रात्रीपर्यंत म्हणजे 24 तास आधी तो प्रचार बंद होईल.